तुम्हाला माहिती आहे का, शाळेबाहेर मिळणारे हे खाऊ खाण्यामध्ये जी मजा होती ना ती आता कशामध्येच नाही. आणि आता असे पदार्थ मिळतही नाही. आज असंच आठवण झाली, म्हटलं घरी बनवावा आणि रेसिपी ही तुमच्यासोबत शेअर करावी. पण त्याआधी तुम्हाला पुढची रेसिपी कोणती पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा आणि हा रेसिपी व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करून ठेवा. सर्वात आधी पराठीमध्ये मैदा घ्यायचा, त्यामध्ये मीठ घालायचं, तूप घालायचं. तूप मैद्यामध्ये एकसारखं मिक्स करायचं. लागेल असं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. मळलेल्या पिठाचे 2 गोळे करायचे. एकामध्ये हिरवा फूड कलर, एकामध्ये लाल फूड कलर घालायचा, मिक्स करायचा आणि दोन्ही गोळ्यांचे व्हिडिओमध्ये दाखवलेत त्या पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करायचे. गोळे तयार झाले की आता याच्या व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने मिरच्याही तयार करायच्या. गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं. तयार मिरच्या तेलामध्ये सोडायच्या आणि सुरुवातीला 1 मिनिटभर मोठ्या आचेवर आणि त्यानंतर मीडियम टू लो फ्लेमवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. हिरव्या मिरच्या तळून घेतल्या की आता लाल मिरच्या सुद्धा अगदी याच पद्धतीने तळून घ्यायच्या. सर्व मिरच्या तळून झाल्या. आता पाक तयार करून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 2 वाटी साखर, 1 वाटी पाणी घालायचं. मोठ्या आचेवर साखर पाण्यामध्ये विरघळवायची आणि त्यानंतर मंद आचेवर 4 ते 5 मिनिटं पुन्हा हे शिजवायचं. एकतारी पाक तयार करायचा. तळलेल्या मिरच्या पाकामध्ये घालायच्या, मिक्स करायच्या आणि अर्धा तास अशाच ठेवू द्यायच्या. अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी ही लाल आणि हिरवी मिरची तयार झाली आहे. 2 महिने छान टिकते. नक्की बनवून